महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. आज आपण एक अशा विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत जो ऐकून कदाचित अनेकांची झोप उडेल. नक्कीच हा विषयच तसा आहे. जरा विचार करा, तुमच्या हक्काच्या जमिनीच्या 7/12 उतार्यावर तुमचे नाव ठळक अक्षरात कोरलेले आहे. तुम्ही एकदम निर्धास्त आहात, पण अचानक तुम्हाला समजते की कागदोपत्री नाव असूनही तुम्ही त्या जमिनीचे खरे मालक नाही आहात. अरे बापरे, हा तर खूप मोठा धक्का असतो. हो ना. एका छोट्याशा कायदेशीर चुकीमुळे लाखो रुपये देऊन घेतलेली हक्काची जमीन हातातून जाण्याची वेळ येऊ शकते. आणि दुसरी सर्वात मोठी बातमी म्हणजे महसूल कार्यालयांमध्ये पिढ्यानापिढ्या चालत आलेली, लोकांना रडवणारी तारीख पे तारीख ही जुनी पद्धत आता कायमची बंद झालीये. हो, एका ऐतिहासिक निर्णयाने हा संपूर्ण खेळ आता बदलून टाकला आहे. अगदी खरंय. त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच. आजची ही चर्चा खऱ्या अर्थाने प्रत्येक सामान्य माणसासाठी डोळे उघडणारी असणार आहे. कारण बघा, जमिनीचे कायदे वरवर जेवढे किचकट वाटतात ना, त्यामागील सत्य एकदा समजले की तेच कायदे आपले सर्वात मोठं शस्त्र बनतात. आता बघा, जेव्हा आपण जमिनीच्या वादाचा विचार करतो तेव्हा एका सामान्य शेतकऱ्याच्या किंवा नागरिकाच्या दृष्टिकोनातून मला खरोखर अंगावर काटा येतो. साहलिक आहे. म्हणजे ती तहसील कार्यालयाची धूळ खात पडलेली दफ्तरे, वर्षानुवर्षे चालणाऱ्या चक्रा, कार्यालयाच्या बाहेर बसलेले ते दलाल आणि खिशाला लागणारी मोठी आर्थिक झळ. एखादी साधी वारस नोंद करायची असली तरी माणसाच्या चपल्या झिजतात, पण निकाल काही लागत नाही. हो, बरोबर आहे. मग मला सांगा, ही जी मानसिक आणि आर्थिक पिळवणूक आहे ती थांबणार कशी? कारण शासन निर्णय तर रोजच निघतात, कागदावर नियम असतातच, पण प्रत्यक्ष व्यवस्थेत खरोखर काय बदल होणार आहे? ही जी परिस्थिती तुम्ही आता मांडली ना, ती अत्यंत वास्तववादी आणि वेदनादायी आहे. पिढ्यानपिढ्या चालणारे जमिनीचे वाद अनेक कुटुंबांना अक्षरशः उद्ध्वस्त करतात. पण आता परिस्थिती बदलत आहे. अच्छा, कसं काय? महाराष्ट्र शासन आणि महसूल विभाग यांनी 14 मे 2026 रोजी एक अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक शासन निर्णय लागू केला आहे. हा केवळ एक कागदी आदेश नाहीये, मग काय आहे? तर संपूर्ण महसूल यंत्रणेला वेळेच्या बंधनात अडवणारी एक मानक कार्यपद्धती आहे. एक मिनिट थांबा, मला इथेच थोडं थांबायचंय तुम्हाला. ही मानक कार्यपद्धती म्हणजे नक्की काय? कारण एखाद्या अधिकाऱ्याकडे केस गेली की समोरचा पक्ष मुद्दाम वेळ काढूपणा करतो, हे आपण नेहमीच पाहतो ना. मग हा नवीन निर्णय या वेळ काढूपणाला आळा कसा घालणार? बरोबर. या निर्णयाचा मूळ गाभाच तो आहे. पूर्वी काय व्हायचं, एखादी केस तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे गेली की समोरचा पक्ष मुद्दाम तारखेला गैरहजर राहायचा. हो, नेहमीच आहे ते. कधी वकील साहेब आजारी आहेत किंवा कागदपत्रे गोळा करायला वेळ हवाय, अशी अनेक कारणे दिली जायची. मग अधिकारी त्यांना पुढची तारीख द्यायचे. हे चक्र वर्षानुवर्षे चालायचे, कारण अधिकाऱ्यांना अमर्याद तारखा देण्याची मुभा होती. बापरे. पण आता या नव्या नियमामुळे अधिकाऱ्यांना मनमानी पद्धतीने तारखा देता येणार नाहीत. त्यांना एका ठराविक वेळेतच प्रकरणाचा निकाल लावणे कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आले आहे. आणि या सर्वांचा मूळ आधार आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966. म्हणजे 1966चा कायदा. पण या कायद्यात अशी कोणती जादू आहे जी इतकी वर्ष लपलेली होती? त्यात नक्की काय तरतूद आहे? बघा, यातली 2 अत्यंत महत्त्वाची कलमे आपण समजून घेतली पाहिजेत, ज्यावर ही संपूर्ण महसुली व्यवस्था उभी आहे. कलम 149 आणि कलम 150. आता आपण हे अत्यंत काटेकोरपणे 3 टप्प्यात समजून घेऊया. हो, सांगा ना. पहिला टप्पा म्हणजे या कायद्याची मूळ तरतूद. या कलमानुसार जेव्हा कोणताही व्यक्ती जमीन खरेदी करतो किंवा त्याला वारस हक्क प्राप्त होतो, तेव्हा त्या अधिकाराची माहिती 3 महिन्यांच्या आत तलाठ्याला देणे आणि तलाठ्याने त्याची फेरफार नोंद घेणे हे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. बरं, म्हणजे हे कायद्यातच आहे? हो. आता दुसरा टप्पा म्हणजे याचा अत्यंत गावरान आणि सोपा अर्थ. समजा एखाद्याने जमीन विकत घेतली. दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी खत झाले की काम संपले असा अनेकांचा समज असतो, पण तसे नाहीये. अच्छा. खरेदी खत झाल्यावर तुम्ही स्वतःहून तलाठ्याकडे जायचे आणि त्याला रीतसर वर्दी द्यायची. वर्दी देणे म्हणजे अधिकृतपणे लेखी कळवणे की ही जमीन मी घेतली आहे, याची तुमच्या दफ्तरात नोंद घ्या. बरोबर. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा टप्पा, यामुळे सामान्य माणसाचे रेकॉर्ड कसे सुरक्षित राहते. तर जेव्हा तुम्ही वेळेवर वर्दी देता आणि तलाठी फेरफार नोंदवतो,
तेव्हा महसूल दफ्तरी तुमची मालकी अधिकृतपणे नोंदवली जाते. हा फेरफार मंजूर झाल्यावर 7/12 उतार्यावर तुमचे नाव येते. भविष्यात कोणी खोटा दावा करून तुमची जमीन बळकावू शकत नाही, कारण तुमच्याकडे सरकारमान्य आणि अद्ययावत नोंद असते. एक मिनिट, इथं मला एक नैसर्गिक शंका येते आणि मला खात्री आहे की हा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. हो, विचारा ना. मी लाखो रुपये देऊन रीतसर जमीन विकत घेतली, शासनाची स्टॅम्प ड्युटी भरली, सगळा व्यवहार सरकारी कार्यालयातच झाला ना, मग तरीही मी त्या तलाठ्यामागे वर्दी देण्यासाठी का पळावे? हे सगळं आपोआप का होत नाही? नोंदणी कार्यालय आणि महसूल कार्यालय आपापसात थेट का जोडले गेलेले नाहीत? हा व्यवस्थेतील मोठा दोष नाही का? हा अत्यंत तार्किक आणि रास्त प्रश्न आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे या दोन यंत्रणांचे मूळ स्वरूपच वेगळे आहे. बघा, खरेदी खत होणे ही एक दिवाणी प्रक्रिया आहे. दोन व्यक्तींमधील तो एक करार आहे. ओके. पण जमिनीचा 7/12 बदलणे ही महसुली प्रक्रिया आहे, जी राज्याच्या कर आणि वहिवाट संकलनाशी जोडलेली आहे. जरी आता बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने दुय्यम निबंधक कार्यालयातून माहिती तलाठ्याला जाते, तरीही प्रत्यक्ष कागदपत्रांची पडताळणी करणे, त्या जमिनीवर इतर कोणाचा बोजा किंवा हक्क तर नाही ना, हे तपासून फेरफार मंजूर करण्याची जबाबदारी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याचीच असते. म्हणजे ऑनलाईन असलं तरी पडताळणी करावीच लागते. अगदी बरोबर. जोपर्यंत 7/12 उतार्यावर तुमचे नाव येत नाही, तोपर्यंत महसुली कायद्याच्या नजरेत प्रक्रियेची पूर्तता होत नाही. म्हणूनच केवळ ऑनलाईन सिस्टमवर अवलंबून न राहता स्वतः पुढाकार घेणे गरजेचे असते. समजलो. पण समजा या प्रक्रियेत काही गडबड झाली. अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की जमिनीचा वाद झाला, तलाठ्याने चुकीची नोंद केली, तर आपण थेट तहसीलदाराकडे गेलो की लगेच न्याय मिळतो. तहसीलदाराकडे गेलो की लगेच निकाल लागतो. हा गैरसमज किती खरा आहे? अजिबात नाही. हाच तर सर्वात मोठा आणि घातक गैरसमज आहे. असं का? बऱ्याचदा तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्याने चुकीचा फेरफार मंजूर केला तर त्याविरुद्ध तुम्हाला दाद मागावी लागते. यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचे कलम 247 वापरले जाते. या कलमांतर्गत तुम्हाला तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे रीतसर अपील करावे लागते आणि ही अपील प्रक्रिया म्हणजे एक मिनी कोर्टच असते. मग इथेच तो तारीख पे तारीखचा खेळ सुरू होतो का? आणि जर हो, तर तो नवीन शासनादेश इथे कसा लागू पडतो? अगदी बरोबर पकडलं तुम्ही. पूर्वी याच अपिलाच्या सुनावणीत समोरचा पक्ष वेळकाढूपणा करायचा. पण आता या 14 मे 2026च्या फास्ट ट्रॅक पद्धतीमुळे चित्र पूर्णपणे बदलले आहे. आता अधिकाऱ्यांवर कडक बंधन आहे. म्हणजे नक्की काय बंधन आहे? जर एखादा पक्ष सतत गैरहजर राहत असेल, जाणीवपूर्वक वेळ मारून नेत असेल, तर त्याला जास्तीत जास्त 3 संधी देण्याची तरतूद आता करण्यात आली आहे. 3 संधींनंतरही जर तो आला नाही, तर अधिकारी थेट एकतर्फी निकाल म्हणजेच एक्स पार्टे निर्णय लावू शकतो. अरे वा, म्हणजे तुम्ही म्हणताय की अधिकाऱ्यांना आता वाट पाहत बसण्याची गरज नाही? अजिबात नाही. अधिकाऱ्यांवर आता निकाल देण्याचं कायदेशीर बंधन आहे. त्यामुळे 10-10 वर्ष धूळ खात पडलेल्या केसेस आता काही महिन्यातच निकाली निघतील. समोरच्या पक्षाला आता तारकांचा खेळ खेळून तुम्हाला सतावता येणार नाही. हे खरोखरच संपूर्ण सत्तेचं समीकरण बदलणारे आहे. जर अधिकाऱ्यांना 3 संधींनंतर निकाल द्यावाच लागणार असेल, तर वेळ काढूपणा करणाऱ्यांच्या हातचे सर्वात मोठे हत्यार म्हणजेच वेळ आता हिरावून घेतले गेले आहे. अगदी खरंय. मित्रांनो, जर हा 3 संधींचा नियम ऐकून तुम्हालाही माझ्यासारखाच धक्का बसला असेल आणि ही माहिती महत्त्वाची वाटत असेल, तर अशीच महत्त्वाची आणि उपयोगी कायदेशीर माहिती रोज हवी असेल, तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. तुमच्या मनात जमिनीबाबत काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा, कारण इथे आपण फक्त कायदे वाचत नाही, तर ते डिकोड करतो. आता आपण एका अत्यंत गुंतागुंतीच्या पण महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया, जिथे सर्वात जास्त लोकांची फसवणूक होते. कोणता मुद्दा? तो म्हणजे महसूल अधिकारी आणि न्यायालय यांच्यातील अधिकारांचा गोंधळ. सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने अनेक जनहित याचिकांच्या सुनावणी दरम्यान या महसूल अधिकाऱ्यांच्या संथ कारभारावर अत्यंत कडक ताशिरी ओढली आहेत. थांबा, इथे एक मोठा गोंधळ उडतो. जर 7/12वर नाव आले म्हणजे तो माणूस मालक झाला असा लोकांचा ठाम समज असतो. पण तुम्ही म्हणताय की महसूल अधिकारी मालकी ठरवू शकत नाहीत. मग जर एखाद्या महसूल अधिकाऱ्याने चुकीचा निकाल दिला तर दिवाणी न्यायालय त्याला कसं रोखू शकतं? न्यायालयाने नक्की काय भूमिका घेतली आहे? हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पष्ट शब्दात बजावले आहे की महसूल अधिकारी हे दिवाणी न्यायालय नाही. ते जमिनीचा मालकी हक्क ठरवू शकत नाहीत. अच्छा.
सोप्या भाषेत सांगायचं तर महसूल अधिकाऱ्यांचे काम केवळ ताब्यातील वहिवाट पाहणे आणि महसुली नोंदी अद्ययावत करणे एवढेच आहे. हे थोडं किचकट वाटतंय. याला आपण एखाद्या उदाहरणाने समजून घेऊ शकतो का? नक्कीच. आपण एका उदाहरणाने बघूया. महसूल विभागाला तुम्ही एका मोठ्या ग्रंथालयाचा ग्रंथपाल समजा. बरं. तलाठी हा त्या ग्रंथपालासारखा आहे. एखादं पुस्तक सध्या कोणाकडे आहे, ते कोणी वाचायला नेले आहे याची नोंद ठेवणे आणि त्यावरील दंड किंवा कर वसूल करणे हे त्याचे काम आहे. पण जर त्या पुस्तकाचा खरा लेखक कोण आहे किंवा त्याचे कॉपीराईट कोणाकडे आहेत असा वाद निर्माण झाला तर तो ग्रंथपाल सोडवू शकत नाही. त्यासाठी मूळ लेखकाकडे जावं लागेल. अगदी बरोबर. त्यासाठी तुम्हाला प्रकाशकाकडे किंवा मूळ लेखकाकडे जावे लागते. तसेच जमिनीचे आहे. 7/12 उतारा हा फक्त सध्या जमिनीचा ताबा कोणाकडे आहे आणि सरकारचा शेतसारा कोण भरणार आहे याचा पुरावा आहे. तो मालकी हक्काचा अंतिम पुरावा नाही. जमीन नक्की कोणाच्या मालकीची आहे याचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त दिवाणी न्यायालयाला आहे. अरे वा, हे अत्यंत सुटसुटीत उदाहरण आहे. म्हणजे जर कोणी फक्त मला मानसिक आणि आर्थिक त्रास देण्यासाठी महसूल कार्यालयात खोटी हरकत घेतली तर आता नवीन नियमानुसार महसूल अधिकारी त्याला बाजूला करू शकतात, कारण मालकी ठरवणे हे त्यांचं कामच नाहीये. अगदी बरोबर. अनेक प्रकरणांमध्ये असे होते की तुमच्या जमिनीचा आणि समोरच्या व्यक्तीचा काहीही संबंध नसतो, पण तो फक्त तुम्हाला त्रास देण्यासाठी किंवा पैशांची मागणी करण्यासाठी खोटी हरकत घेतो आणि केस प्रलंबित ठेवतो. हो, असं खूप वेळा होतं. आता या नवीन नियमांमुळे आणि न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशांमुळे न्यायाला उशीर म्हणजेच न्याय नाकारणे ही जुनी पद्धत महसूल विभागात चालणार नाही. खोटी हरकत घेणाऱ्यांना आता चांगलाच आळा बसेल, कारण अधिकाऱ्यांना वेळेत निर्णय घ्यावाच लागेल. आणि जर खरोखरच मालकी हक्काचा गुंतागुंतीचा वाद असेल तर अधिकाऱ्याने केस न रेंगाळता पक्षांना थेट दिवाणी न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा करून दिला पाहिजे. हे खूपच स्पष्ट झालं. या उदाहरणामुळे नक्की कोणती केस कुठे न्यायची हे समजले. पण मग प्रत्यक्ष कृती करताना एका सामान्य माणसाने आपला वाद सोडवण्यासाठी नक्की कुठे आणि कसे जावे? समजा माझ्या जमिनीचा वाद आहे, फेरफारात चूक झाली आहे, तर मी सुरुवात कुठून करू? मला कागदावरचे नियम नकोत, प्रत्यक्ष ग्राउंडवर काय करायचे ते सांगा. नक्कीच. यासाठी अत्यंत स्पष्ट असे 4 टप्पे आहेत जे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजेत. हे टप्पे अगदी क्रमाने पाळायचे आहेत. पहिला टप्पा, जर तुम्हाला एखादा चुकीचा फेरफार रद्द करायचा असेल किंवा त्यावर हरकत घ्यायची असेल तर सर्वात आधी मंडळ अधिकारी किंवा तहसीलदाराकडे रीतसर लेखी अर्ज करा. ओके, हा झाला पहिला टप्पा. दुसरा टप्पा, जर तहसीलदाराने तुमच्या विरुद्ध निकाल दिला किंवा त्यांचा आदेश तुम्हाला चुकीचा वाटला तर हार न मानता 60 दिवसांच्या आत त्याच्या विरुद्ध उपविभागीय अधिकारी म्हणजेच प्रांत अधिकाऱ्याकडे अपील करा. आणि त्यांच्याही आदेशावर आक्षेप असल्यास तुम्ही थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागू शकता. 60 दिवसांच्या आत. आणि कागदपत्रांचं काय? तोच आपला तिसरा टप्पा आहे आणि हा खूप महत्त्वाचा आहे. कोणताही अर्ज करताना तो नुसता कोऱ्या कागदावर देऊ नका. त्यासोबत अद्ययावत 7/12 उतारा, 8 उतारा म्हणजेच खातेदाराच्या एकूण जमिनीचा गोषवारा, जुन्या फेरफार नोंदीची प्रमाणित नक्कल आणि नोंदणीकृत खरेदी खत किंवा मृत्यूचा दाखला अचूकपणे जोडा. आणि अर्जावर योग्य ती कोर्ट फी स्टॅम्प लावलेली असावी. अगदी बरोबर. आणि चौथा टप्पा? चौथा टप्पा म्हणजे शासनाच्या हक्क किंवा महाभूमी पोर्टलवर जा आणि तिथे घर बसल्या आपल्या अर्जाची ऑनलाईन स्थिती नियमितपणे तपासा. जो चौथा टप्पा तुम्ही सांगितलात ना, ऑनलाईन पोर्टलचा, इथेच लोकांची खरी फसगत होते. कारण बाजारात असा गैरसमज पसरलेला आहे की एवढी कागदपत्रे गोळा करण्यापेक्षा, ऑनलाईन चेक करण्यापेक्षा एखाद्या दलालाला थोडे पैसे दिले की काम एकदम सोपे होते. तो फक्त पैसे दे, मी सगळं करून देतो, असं सांगणारे एजंट प्रत्येक कार्यालयाबाहेर असतात. या दलालांच्या जाळ्याबद्दल काय सांगाल? हा सगळ्यात मोठा आणि भविष्यात महागात पडणारा गैरसमज आहे. महसूल प्रक्रियेत बहुतांश कामे नाममात्र शुल्कात होतात हे लोकांना माहीतच नसते. लोक दलालांच्या खोट्या आश्वासनांना बळी पडतात आणि स्वतःच्या पाळावर कुऱ्हाड मारून घेतात. इथे सामान्य माणूस प्रामुख्याने 4 मोठ्या चुका करतो ज्या कोणत्याही परिस्थितीत टाळायलाच हव्यात. कोणत्या आहेत त्या चुका? पहिली चूक, दलालांवर अंधाळा विश्वास ठेवणे. लोक थेट तहसील कार्यालयात जातात, आत अधिकाऱ्याला न भेटता बाहेर बसलेल्या एजंटला पैसे देऊन मोकळे होतात. त्यांना वाटते काम झाले, पण एजंट अनेकदा ती फाईल तशीच पडून ठेवतो. हे अत्यंत धोकादायक आहे. बापरे, हे तर खूपच चुकीचं आहे.
दुसरी आणि सर्वात भयंकर चूक, कोऱ्या कागदावर किंवा वकिलीपत्रावर सह्या करणे. कधीही कोणालाही कोऱ्या कागदावर किंवा न वाचलेल्या वकिलीपत्रावर सही देऊ नका. पण लोक अज्ञानापोटी सही करतात ना, याचा नक्की काय फटका बसू शकतो? बघा, तुम्ही दिलेला तो कोरा कागद उद्या तुमच्या विरुद्ध संमतीपत्र म्हणून वापरला जाऊ शकतो. एजंट किंवा चुकीचा व्यक्ती त्यावर लिहू शकतो की माझी या फेरफाराला कोणतीही हरकत नाही, आणि एका झटक्यात तुमची लाखोंची जमीन तुमच्या हातातून जाऊ शकते. तुमच्या संमतीने केस मागे घेतली गेली असे रेकॉर्डवर येते. अरे बाप रे, हे तर थेट फसवणुकीचं मोठं षड्यंत्र आहे. होय. आता तिसरी चूक, रोजकाम किंवा रोजनामा न वाचणे. तुमच्या केसच्या तारखेला कोर्टात नक्की काय घडले, पुढची तारीख कशासाठी दिली आहे, याची अधिकृत नोंद रोजनामामध्ये असते. दलाल नेहमी हा रोजनामा लपवतात, जेणेकरून ते तुम्हाला खोटे सांगू शकतील की त्यांनी खूप काम केले आहे. अच्छा, म्हणून रोजनामा महत्वाचा आहे. अगदी बरोबर. त्यामुळे वकील किंवा दलाल काय सांगतो यावर अवलंबून न राहता प्रत्येक तारखेचा रोजनामा स्वतः वाचायची सवय ठेवा. आणि चौथी आणि सर्वात गंभीर चूक, निकाल लागल्यावर ऑनलाईन सातबारा आणि फेरफार रजिस्टर न तपासणे. म्हणजे निकाल हातात आला तरी तपासायचं? हो ना. अनेकदा निकाल तुमच्या बाजूने लागतो, तुमच्या हातात ऑर्डरची कॉपी येते, पण प्रत्यक्ष तलाठी दप्तरी त्याची नोंदच झालेली नसते. जोपर्यंत ती नोंद ऑनलाईन दिसत नाही तोपर्यंत तुमचं काम पूर्ण झालेले नसते. त्यामुळे ऑनलाईन नोंद तपासणे अनिवार्य आहे. म्हणजे इथे कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवता येणार नाही. आपल्याला आपल्या कामासाठी डोळ्यात तेल घालून स्वतःच लक्ष ठेवावं लागेल. नक्कीच. या मुख्य चर्चेच्या शेवटी मला एक छोटी पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. हो, सांगा ना. आपण एखादी साधी वस्तू, समजा मोबाईल किंवा टीव्ही घ्यायचा असेल तर आपण 10 वेळा विचार करतो, 4 दुकानातून माहिती घेतो, इंटरनेटवर रिव्ह्यूज वाचतो. पण जी जमीन आपली अस्मिता आहे, आपल्या पूर्वजांची आणि पिढ्यांची कमाई आहे, तिच्या नोंदीबद्दल आपण इतके निष्काळजी कसे राहू शकतो? स्वतःचे अधिकार ओळखा, कायदे समजून घ्या आणि सजग व्हा, कारण तुमचं अज्ञान हाच भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा पाया आहे. अत्यंत मार्मिक आणि विचार करायला लावणारा मुद्दा मांडलात तुम्ही. म्हणजे थोडक्यात आजचा या संपूर्ण प्रवासाचा सारांश सांगायचा झाला तर आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण हे शिकलो की 14 मे 2026ची नवीन वेळ मर्यादित कार्यपद्धती हा सामान्य माणसासाठी एक मोठा आधारस्तंभ आहे. आता अधिकाऱ्यांना 3 संधींनंतर निकाल द्यावाच लागेल, ज्यामुळे वेळकाढूपणा थांबेल. अगदी बरोबर. 1966च्या कायद्यातील कलमे आपल्याला आपले हक्क मिळवून देतात, पण त्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊन तलाठ्याकडे रीतसर वर्दी देणे आणि ऑनलाईन नोंदी अद्ययावत आहेत की नाही हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे. महसूल अधिकारी हे मालकी ठरवणारे दिवाणी न्यायालय नाही हे लक्षात ठेवले तर खोट्या हरकतींना आपण घाबरणार नाही. होय. स्वतःच्या प्रकरणाचा रोजनामा स्वतः वाचून लक्ष ठेवले पाहिजे. मित्रांनो, ही जी माहिती आज आपण इथे उलगडली आहे ती अत्यंत मोलाची आहे. जर तुम्हाला अशाच नवनवीन कायदेशीर विषयांवर आणि आपल्या अधिकारांबद्दल अत्यंत सखोल आणि सोप्या भाषेतील माहिती हवी असेल तर महसूलशाही या आपल्या चॅनलचा भाग नक्की व्हा. खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून आपल्या हक्काच्या प्लॅटफॉर्मशी जोडले जा. आणि हो, माहिती शेअर करायला विसरू नका. नक्कीच. तसेच पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला कोणता कायदेशीर विषय समजून घ्यायला आवडेल? तुमच्या जमिनीचा असाच एखादा किचकट प्रश्न आहे का? हे खाली कमेंट करून नक्की सांगा. आम्ही त्यावर नक्कीच सविस्तर चर्चा करू. सोबतच अशाच ताज्या सरकारी निर्णयांच्या आणि कायद्यांच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे तुम्हाला सर्व महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती त्वरित मिळेल. बरोबर. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. कारण ज्ञान हे वाढल्याने वाढते आणि वेळेवर मिळालेली अचूक कायदेशीर माहिती एखाद्याचं संपूर्ण आयुष्य आणि त्याची कष्टाची जमीन वाचवू शकते. आज आपण इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.